सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आपणा सर्वांना मानाचा जय लवजी आणि जयंतीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. बांधवांनो, 1 ऑगस्ट 1920 रोजी जन्मलेल्या या क्रांतिकारी व्यक्तिमत्वाने आपल्या लेखणीतून दलित शोषित समाजाच्या बांधवांनो वेदना व्यक्त केल्या आणि मराठी साहित्याला जागतिक पातळीवरती नेऊन ठेवले, स्थान दिले. त्यांचे कार्य आजही लाखो लोकांना बांधवांनो सतत प्रेरणा देते. चला तर मग त्यांच्या जीवनचरित्राविषयी, त्यांच्या कार्याचा बांधवांनो आज आढावा घेऊया. या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचूया. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी एका मातंग अस्पृश्य जातीच्या कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांच्या वडिलांचे नाव होते भाऊराव आणि आईचे नाव होते वालुबाई. बालपणापासूनच त्यांना जातीभेद, गरिबी आणि सामाजिक न्यायाचा सामना करावा लागला. बांधवांनो, अण्णाभाऊ साठ्यांना शिक्षणाची संधी फारशी मिळाली नाही. केवळ 1.5 दिवसाच्या बांधवांनो ते शाळेत गेले, पण सर्वांकडून झालेल्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडली. तरीही त्यांनी स्वयं शिक्षण सुद्धा घेतले आणि आपल्या बुद्धिमत्तेने साहित्य क्षेत्रात बांधवांनो एक नवीन क्रांती घडवली. त्यांच्या कुटुंबामध्ये तमाशा कलेची परंपरा होती, ज्याने त्यांच्या साहित्याला लोककला आणि संस्कृतीचा आधार दिला. बांधवांनो, अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 11 पवाडे, शेकडो लावण्या आणि प्रवास वर्णनं लिहून ठेवलेले आहेत. असे विपुल आणि विस्तृत लेखन केलेले आहे. त्यांची साहित्य शैली सामान्य माणसाच्या भाषेत होती, ज्यामुळे त्यांचे साहित्य जनमानसात लोकप्रिय ठरले, लोकप्रिय झाले. मित्रांनो, त्यांची फकीरा ही कादंबरी अत्यंत गाजली, ज्याला 1961 साली राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. वैजयंता ही कादंबरी तमाशा कलावंतिनीच्या शोषणावर प्रकाश टाकणारी होती, तर माकडीचा माळ भटक्या विमुक्त जाती जमातींचे जीवन चरित्र सांगणारी होती, त्याच्यावरती टिप्पण करणारी होती. तुम्हाला अण्णाभाऊ साठेंची कुठली कादंबरी आवडते ते कमेंट बॉक्स मध्ये आपण व्यक्त करायला, लिहायला विसरू नये अशी विनंती आहे आपणासाठी. अकलीची गोष्ट, देशभक्त घोटाळे, पुढारी मिळाला असा यांसारखी लोकनाट्य बांधवांनो सामाजिक जागृतीसाठी प्रसिद्ध आहे. माझी मैना गावावर राहिली आणि मुंबईची लावणी यांसारख्या रचना त्यांना लोकशाहीर बनवले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा बांधवांनो रशियामध्ये सादर करून मराठी संस्कृतीचा गौरव केला. अण्णाभाऊंनी दलित साहित्याला मित्रांनो आकार दिला. 1958 साली मुंबईत भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे ते प्रमुख अतिथी सुद्धा होते. त्यांचे साहित्य शोषित समाजाला आवाज देणारे आणि जाती भेदाविरुद्ध लढणारे आहे. बांधवांनो, 22 भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित सुद्धा झालेले आहे. रशिया, पोलंड, जर्मनी, चीन यांसारख्या देशात अण्णाभाऊंचं साहित्य लोकप्रिय ठरलेलं आहे. अण्णाभाऊ मार्क्सवादी, आंबेडकरवादी विचारसरणीचे सुद्धा होते. त्यांच्यावरील कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खोल प्रभाव होता. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि गोवा मुक्ती संग्रामात शाहिरीद्वारे जनजागृती केलेली आहे. हे तुम्हाला माहिती आहे. 1942च्या चेलेजाव चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी स्वतः सहभागी झाले होते आणि ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर वॉरंट सुद्धा काढलेले होते. मुंबईत कम्युनिस्ट चळवळीत अण्णाभाऊ साठे सामील झाल्यावर त्यांना कामगार, शेतकरी आणि दलितांच्या हक्कांसाठी लढा सुद्धा दिलेला आहे. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनच्या म्हणजे IPTA च्या अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी एकेकाळी काम केलेलं आहे. सांस्कृतिक चळवळीला बळ अण्णाभाऊ साठेंनीच दिलेलं आहे. त्यांनी रशियाच्या समाजवाद व्यवस्थेचे कौतुक सुद्धा केलेलं आहे, पण त्यातील उणिवांचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी पाडा वाचलेला आहे.
दारिद्र्य घडत नसते असे म्हणत त्यांनी रशियातील समाजवादाच्या स्वप्न दृष्टीचं सुद्धा परखडपणे वर्णन केलेलं आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आजही तुम्हा आम्हासाठी एक प्रेरणादायी आहे. 1985 साली मातंग समाजासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सुद्धा स्थापन झाले. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि साहित्य संमेलन आयोजित केली जातात. सगळ्यात महत्वाचं 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाने आकाशातील ताऱ्याला त्यांचे नाव दिले. हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे. त्यांचे साहित्य आणि विचार हा नवीन पिढीला सामाजिक न्याय आणि परिवर्तनासाठी नेहमीच प्रेरित करत असतो. अण्णाभाऊ साठे म्हणजे एक विचार आहे, चळवळ आहे, एक क्रांती आहे आणि साहित्य, समाज, संस्कृतीच्या क्षेत्रात अमूल्य योगदान त्यांनी दिलेले आहे. बांधवांनो, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती सामान्य माणसाच्या तळ हातावरती तरलेली आहे, असं अण्णाभाऊ साठे आपल्या शब्दांमध्ये विज्ञानवादी, परिवर्तनवादी दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलेलं आहे. त्यांचा दृष्टिकोन त्या प्रकारचा होता. आपण सर्वांनीच त्यांचे विचार आत्मसात करून समतेच्या समाजासाठी कार्य केले पाहिजे. अशा या महान प्रतिभाशाली व्यक्तीला म्हणजे अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी माझा मानाचा जय लहुजी आणि त्यांना शतशत प्रणाम. या व्हिडिओच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिला पाहिजे अशी विनंती सुद्धा मी भारत सरकारला या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय लवजी, जय भीम, जय भारत. मित्रांनो, धन्यवाद.